जय भीम नवबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक। अमरावती जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी अमरावती जिल्ह्यातील कार्यालयापुढे अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट विनाअट 50,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई द्या व संपूर्ण कर्जमाफी याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी मागील 13 दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू होते। या आंदोलनाचा समारोप आज आंदोलनस्थळी मंडपामध्ये असंवेदनशील महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून करण्यात आला। आम्ही महायुती सरकारची आज 13वी आहे। आमचा बेमुदत धरणे आंदोलन अमरावती जिल्ह्यात ओलावृष्टी झाल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। आजचा 13वा दिवस आहे आणि आज आम्ही समापन करत आहोत। महायुती सरकारने जे अमरावती जिल्ह्याला अपेक्षित होता त्यांनी उपेक्षित ठेवलेला आहे। आम्हाला जे अपेक्षित होता काही भेटलेलं नाही। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमरावती जिल्ह्यातली परिस्थिती एकदम खालावलेली आहे। शेतकरी आत्महत्या करत आहे। हे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। त्याला अपेक्षित जे पॅकेज भेटायला पाहिजे होतं ते भेटलं नाही। म्हणून आम्ही आता महायुती सरकारच्या 13वीचं जेवण आज आम्ही ऑर्गनाइज केलेलं आहे आणि सगळ्यांना इन्व्हाइट केला। त्याच्यात सगळं संघटन आलेले आहे आणि आता हे सुरू आहे। आजचा समापन जे आंदोलन आहे 13 दिवसाचा बेमुदतचा आज समापन होणार आहे। नंतर पूर्ण संघटन आणि समवैचारिक पक्ष मिळून आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे। 28 तारखेला नागपूरलाही मोठं आंदोलन आहे, त्याच्यात आम्ही सहभाग होणार आहे। बच्चूभाऊ कडूचं आंदोलन आहे, त्याच्यातही सहभागी होणार आहे। रविकांत तुपकर साहेब त्यांचं आंदोलन आहे, त्याच्यात पण आम्ही सहभागी होणार आहे। कोणीही शेतकऱ्यांसाठी जे काही पाऊल उचले आणि आंदोलन करे आम्ही त्याच्यात युनायटेड फोरम पूर्ण ताकदीने उतरणार आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मेहकर व लोणार तालुक्याच्या मदतीच्या पॅकेजमध्ये समावेश करावा अशी ठाम मागणी केली आहे। अन्यथा आक्रमक आंदोलन करू असा इशाराही दिलाय। ढगफुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये 358 तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र 253 तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घेतलेले आहेत। 105 तालुके घेतले नाहीत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे 2 तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत। याच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर लोणारमध्ये नुकसान झालेलं असताना ते 2 तालुकेच का वगळले? सरकार राजकारण करतंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय। कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथं मतदान पडलं, त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही। सरकार द्वेषाच्या भावनेने ही सगळं करताय अशी आमची भावना आहे। मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि 100% नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत। महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावा आणि संबंधित ऍक्ट रद्द करण्यात यावा या मागण्यांसाठी सर्वपक्षीय सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध धार्मिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून आझाद मैदानावर बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले। मुंबईला जो आझाद मैदानमध्ये जो मोर्चा होणार आहे तो आरपीआयच्या वतीने मोर्चा होणार नाही। तर आरपीआय लिडिंग जरी करत असेल तरी तिथे सर्व पक्षीय, सामाजिक आणि राजकीय आणि धार्मिक संघटनेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। मोर्चा आहे महाबोधी बुद्ध विहार जो आहे बिहारमध्ये, तो महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या ही जी मागणी आहे, तिथला जो ॲक्ट आहे तो रद्द करा या मागणीसाठी खऱ्या अर्थाने तो मोर्चा आहे आणि तो मोर्चा सर्व पक्षीय आहे। सर्व धार्मिक संघटना देखील त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि तो खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे। आणि आमच्या बौद्धांच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे बौद्ध विहार आमच्या ताब्यात पाहिजे, महाबोधी बुद्ध विहार, त्या संदर्भातील सरकारला आमच्या ज्या भावना त्या माहीत झाल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने
त्या ठिकाणी तो मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चाला रायगड जिल्ह्यामधून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव सहभागी होणार। कोल्हापुरात संपूर्ण शहरात झालेले खड्डे, रस्त्यावर बसलेली माती आणि वाढलेल्या धुळीमुळे कोल्हापूरकरांच्या श्वासात गुदमरल्यासारखं होत आहे। रोज नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर रस्त्यावरील माती दारात टाकून याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। कोल्हापूरला धुळीत घालणाऱ्या महापालिकेत, कोल्हापूरला धुळीत घालणाऱ्या लोकप्रतिनिधींचा, कोल्हापूरला धुळीत घालणाऱ्या लोकप्रतिनिधींचा, कोल्हापूरला नगरपालिकेच्या कृपेमुळे कोल्हापूरचं नाव खड्डेपूर झाले की काय अशी परिस्थिती या कोल्हापूरमध्ये उद्भवलेली आपल्याला दिसून येते। संपूर्ण कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर आपण जर गेलो तर रस्त्यापेक्षा खड्डेच जास्त अशा पद्धतीची परिस्थिती या कोल्हापूरमध्ये सध्या जाणवते आणि या खड्ड्यांचा त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये झालेला दिसून येतोय। एकतर टक्केवारीच्या माध्यमातून रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, त्याच्यामध्ये टक्केवारीमुळे दर्जा कमी पद्धतीचा रस्त्याचा होतो। झालेले रस्ते 1-2 महिन्यातच उकडले जातात आणि खड्डा पडला की त्याच्यामध्ये कोणतेही टेक्निकल विचारात न घेता मुरुम किंवा मातीने खड्डा भरायचा असं एक सामान्य महानगरपालिकेचं काम आपल्याला दिसून येतंय। मला या निमित्तानं सांगायचं आहे, कोल्हापूरमध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या भरलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकल्यानंतर जी धूळ तयार होते या धुळीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। मला या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांना आवाहन करायचं आहे, फक्त एक दिवस या महानगरपालिकेच्या ज्या KMTच्या बसेस आहेत या बसेसच्या मागे आम्ही तुम्हाला कोल्हापूरकर म्हणून एक 2 व्हीलर देतो, ती 2 व्हीलर तुम्ही लावा आणि या कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर फिरून दाखवा। खास करून रामानंदनगरचा रस्ता असू दे, ITIचा रस्ता असू दे, कोल्हापुरातला कुठल्याही रस्त्याच्या तुम्ही KMTच्या मागणं तुम्ही फिरून दाखवा। तुमच्या लक्षात येईल नागरिकांना किती त्रास या धुळीचा होतोय। या धुळीच्या त्रासाच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं आतापर्यंत 2 वर्षामध्ये 2 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। 2 कोटी रुपये म्हणजे एका महिन्याला 10 लाख रुपये, 10 लाख रुपये खर्च केलेले आम्हाला कुणालाही दिसलेले नाहीत। बिस्लेचे टॉवर असतील किंवा स्प्रिंकलर पद्धत असेल, जागोजागी लावले, जागोजागी बंद झाले। अशा पद्धतीचे 2 कोटीचा अपार झाला म्हणलं तरी काय हरकत नाही। या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर आणून द्यायच्या म्हणून कोल्हापूरकरांच्या वतीनं, आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आम्ही हे ज्याला आपण धूळफेक आंदोलन म्हणू शकतोय, प्रतिकात्मक धूळफेक आंदोलन आम्ही महानगरपालिकेच्या दारामध्ये केलेलं आहे। आशा आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याच्यातनं सुधारतील, लोकप्रतिनिधी त्यांना व्यवस्थित जाब विचारतील, अरेरावी न करता, टक्केवारी न घेता येणाऱ्या काळामध्ये खड्डे बंद करायचं, खड्डे दुरुस्त करायचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं सुरू होईल। आणि तरी सुद्धा हे झालं नाही, अशाच पद्धतीचे खड्डे सातत्यानं कोल्हापूरच्या रस्त्यावर राहिले, असाच जर धुळीचा त्रास नागरिकांना सहन करायला लागला तर येणाऱ्या काळामध्ये हीच धूळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडेल आणि अंगावर पडेल। त्याला जबाबदार फक्त महापालिकेचे अधिकारी आणि खबरगिरी करणारे हे लोकप्रतिनिधी असतील, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मोताळा तालुका शहराच्या ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मातृभाषा उर्दूमध्ये
शिक्षण देण्यासाठी 1983 मध्ये चांगल्या हेतूने तालुक्यात काही सुज्ञ नागरिकांनी एकत्रित येऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जवाहर उर्दू हायस्कूल म्हणून एक शाळा स्थापन केली। या लोकांचा हेतू समाजाची सेवा होती, पण आता या शाळेची परिस्थिती खूप भयानक झाली असून इथे कार्यरत कर्मचारी हे 80% संस्था चालकाचे पै पावणे असून त्यांच्यामुळे शाळेची दुरावस्था झाली आहे। ही दुरावस्था पाहून मोताळा शहरातील पालक, सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ता एकत्रित येऊन दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शाळेत येऊन शाळेची पाहणी केली। पाहणी करत असताना या लोकांच्या लक्षात त्यांची चूक आली की आपण आपल्या पाल्याला शिक्षणासाठी शाळेत पाठवत आहोत की कोंडवाड्यात। सर्व लोकांनी ज्यावेळेस परिसर व वर्गखोल्या तसेच शौचालयाची पाहणी केली त्यावेळेस भयावह परिस्थिती अजून गळत झाली। शौचालय तर गेल्या 1 ते 2 वर्षांपासून साफ केले नसेल अशी परिस्थिती आहे। त्याबाबत मुख्याध्यापिका यांना विचारणा केली असता आम्हाला कोणताच निधी येत नसल्याने आम्ही साफसफाई करू शकत नाही व करणारही नाही असे उद्धटपणे सांगितले व कार्यरत शिपाई व कर्मचारी संख्येच्या सचिवांचे भाचे व नातेवाईक तर मुख्याध्यापिका यांची दीर व मामेभाऊ असल्याने ते अजिबात साफसफाई तर सोडा कोणतेच काम करत नाहीत। त्यामुळे घाणेचे साम्राज्य व भ्रष्टाचाराने घर केलेले दिसून आले। यावेळेस चालक आपले म्हणणे मोडत असताना तेथील कर्मचारी यांचे म्हणणे सर्वांना चकित करणारे होते। के मोताड़ा तालुके के उर्दू जार स्कूल में मौजूद है। हमारे पीछे आप देख सकते हैं बहुत सारे लोग हैं। यहाँ पर स्कूल में बहुत बड़ी खान है। हमारे साथ एक कार्यकर्ता है जो हमारे साथ जुड़ने वाले हैं, उनसे हम सीधा बात करेंगे। क्या कहना है? हमारा ये कहना है सर कि इन्होंने जो घान है इनके जवाहर स्कूल के अंदर, तो इनको घान सफा करने होना, इन्होंने संडास बाथरूम के अंदर ही घान सफा करती नहीं। इनको बोले गया तो इनके एचएम जो है, इनके एचएम ये डायरेक्ट बोलते कि भाई हमको फंड नहीं आता, हमको कोई निधि नहीं आती, हमको कुछ नहीं आता। तो फिर ये जो पालक रहते, पालक हैं हम सब आए भी पूरे के पूरे जितने पालक है उतने, तो हमारा कहना बस ये साफ सुथरे पूरे स्कूल रहने होना और कंपाउंड भी होना इसका, और इसको कुछ ना कुछ प्रशासन ने ये जवाहर स्कूल के ऊपर ख्याल देना होना पड़ा। आपके बच्चे स्कूल में पढ़ते हैं? हाँ, मेरा खुद का बच्चा स्कूल में पढ़ता है, 10वीं में। कितने में पढ़ता है? 10वीं में। प्रशासन क्या कर रही है? प्रशासन कोई भी नहीं आते हैं यहाँ। खुद बच्चा खुद बोलता है कि भाई इसके अंदर संडास बाथरूम नहीं है, इसके अंदर बच्ची खुद बोलती है कि भाई उसके अंदर तीन नहीं है, और उसके अंदर इतनी घान है आज की कंडीशन में संडास के अंदर, क्या सही तरीके से तुम जाएंगे वहाँ तो बहुत ही रहेंगे। अभी क्लास चालू है 10वीं की, मेरा बच्चा भी कुछ क्लास के अंदर है, मैं खुद आया, मेरे बच्चे ने खुद बोला उसके अंदर इतनी घान है कि पेपर दे रहे बच्चे, अभी चालू पेपर चालू 10वीं के अंदर। तो यहाँ पर अभी स्कूल में फिलहाल पेपर चालू है। ये बुढ़न जमदार जी है, इन्होंने अब स्कूल के बारे में पूरी जानकारी हमें दी है। कैमरामैन पवन चौहान के साथ महेंद्र मेढे, लॉर्ड बुद्धा टीवी, बुलढाणा, मोताळ। भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा क्रांतीभूमी महाड येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। महाडमध्ये सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक संस्था आणि विविध संघटनांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला। यावेळी उपस्थितांनी हल्लेखोर राकेश तिवारी याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। आज निषेध घेण्याचं प्रयोजन असं आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर 6 तारखेला 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:15 वाजता सुनावणी चालू असताना राकेश तिवारी नावाचा एक वकील यांनी स्वतःचा बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकवण्याचा जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचा आज जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने या गद्दाराला, म्हणजे या सनातनी विचारसरणीच्या व्यक्तीला त्याची जागा दाखवली पाहिजे अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं चौदार तळे या क्रांतीभूमीतील सर्व सुपुत्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे। देशाच्या सार्वभौम्य किंवा उच्च पदस्थ जे काही समाजाचे मोठे मोठे पुढारी किंवा जे लोक असतात, उदाहरणार्थ राष्ट्रपती यांच्या देखील त्यांच्यावर मंदिरात जाताना देखील असाच प्रकारचा कोविडवर प्रयत्न झाला होता आणि त्याच पद्धतीने माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर कार्यालयात कार्यक्रम चालू असताना देखील अशा प्रकारचं वर्तन जर कोण करत असेल तर ते वर्तन आम्ही खपवून घेणार नाही आणि ही जात अतिशय क्रूर आणि चेष्टेत आहेत आणि आम्ही याचा निषेध ज्या पद्धतीने करतोय त्या अशा पद्धतीचा निषेध सगळं जगभर चालू आहे आणि म्हणून आज देखील आम्ही या महाडमध्ये
मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी बूट भिरकावण्याचा घृणास्पद आणि असंवैधानिक प्रयत्न केला। हे कृत्य केवळ वैयक्तिक स्वरूपाचे नसून देशाच्या संविधानिक मूल्याचा आणि सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अवमान करणारे आहे। दुर्दैवाने यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी व अशा मनुवादी व्यक्तीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर पावले उचलावीत, असे मत जयश्री वानखेडे अध्यक्षा शहर महिला काँग्रेस अमरावती यांनी व्यक्त केले। भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अमरावती शहर महिला काँग्रेस अध्यक्ष भारताचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जी म्हणजे निंदनीय जी कारवाई झाली आहे, म्हणजे हल्ला झाला आहे, हा फारच निंदनीय आहे। म्हणजे देशातच संपूर्ण देशामध्ये आपण जेव्हा बघतो आहे बीजेपी सरकारचं राज्य असूनही त्यांनी कुठेच काही कोणावर कारवाई केली नाही आहे। राकेश किशोर खुलेआम फिरते आणि लोकांना सांगते आहे की मला संविधान चालणार नाही, मी जातीवर धर्मावर चालेल। म्हणजे धर्मावर राजकारण चालणार आहे का? धर्मावर समाज चालणार आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाही, त्यांना संविधान चालत नाही, मग देश कसा चालेल? हा सर्वसामान्य जनतेचा नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे। आज मी बीजेपी सरकारला निवेदन देते आणि त्यांना म्हणते की मोदी सरकार करत काय आहे? शहाजी कुठे आहे? कुठेच काही तुम्हाला दिसत नाही। बीजेपीचं आंदोलन कुठेच नाही, बीजेपीचे कार्यकर्ता कुठेच नाही, कुठेच का रस्त्यावर उतरले नाही आहे, कारण त्यांनी कायदा विकत घेतलेला आहे, हातात घेतलेला आहे। बघा सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एवढा मोठा हल्ला झाला आहे, भारत देशामध्ये सर्वीकडे सुरू आहे, पण बीजेपी सरकारचे लोक तुम्हाला कुठेच दिसत नाही, बीजेपीचे लोक कुठेच दिसत नाही, मोदीजींची प्रतिक्रिया कुठेच नाही आहे। आता स्वयं सेवकाच्या लोकांवर जेव्हा निंदनीय फक्त गोष्ट केल्या गेली, त्या व्यक्तीवर कारवाई केली, त्या व्यक्तीबद्दल पोलीस कंप्लेंट झाली, पण एवढी मोठी जेव्हा देशाची घटना आहे, देशाची कायदा सुरक्षित नाही आहे, देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सुरक्षित नाही आहे, सर्वसामान्य महिला सुरक्षित नाही आहे, मुलं सुरक्षित नाही आहे, सुशिक्षित बेरोजगारी वाढली आहे, इथे कुठेच काही लक्ष नाही आहे। फक्त आम्हाला धर्म पाहिजे, फक्त आम्हाला धर्म पाहिजे, धर्मावर चालणारा आहे। मला हेच समाज बांधवांना हेच सांगायचं आहे की तुम्ही बघा तुमची परिस्थिती काय होणार आहे, तुम्हाला उठून उभं राहायचं आहे। महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने नांदेड येथे येत्या 14 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। ही दिंडी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जाणार असून त्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे। नांदेडात ही दिंडी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे। या दिंडीत महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील व सचिव सदानंद मोरे तसेच आमदार खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष BR पांचाळ यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मराठवाड्यातील खचलेल्या शेतकऱ्यांसाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधार म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। नांदेड येथे 14 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही आधार दिंडी निघणार आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांच्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करू नये, आत्महत्या करण्यापासून परावर्त म्हणजे त्याला न करता शासनाचा आधार जरी कुठे कमी मिळत असेल तरी वारकरी साहित्य परिषदेचा आधार म्हणून जिल्ह्यावर कार्यक्रम झाल्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा जाऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांना धीर देण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी नांदेड जिल्ह्यावर अगोदर कार्यक्रम होणार आहे। आदरणीय वारकरी साहित्य परिषदे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंदजी मोरे हे सुद्धा त्या दिवशी येणार आहेत। त्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामधून सर्व वारकरी महिला मंडळ हे सर्व येणार असून शिवाजी पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता आमची दिंडी सुरू होणार आहे आणि 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही दिंडी जाणार आहे। तेथे सर्वांना मार्गदर्शन करण्यात येईल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही ही शपथ
सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सामूहिकरित्या घेतल्या जाणार आहे। जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि वारकरी बंधूंना विनंती राहणार आहे या माध्यमातून की आपण या वारकरी साहित्य परिषदेच्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीसाठी सहभागी व्हावं आणि सर्वांनी हजर व्हावं अशी त्या सर्वांना विनंती आहे। दिंडीमध्ये किती लोकांचा समावेश असेल? दिंडीमध्ये जवळपास 1,500 लोक जमणार आहेत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। तथागत गौतम बुद्धांच्या भारताच्या जन्मभूमीत आणि पुणे शहरातील ऐतिहासिक अहिल्या आश्रमास, जिथे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिग्गज थोर महापुरुषांचा पदस्पर्श झाला अशा ठिकाणी भेट देऊन मी धन्य झालो अशा शब्दात थायलंडचे बनते कॅप्टन डॉक्टर नाथ तकीड यांनी गौरवोद्गार व्यक्त केले। भारतातील बौद्ध विहारांना भेटी देत असताना पुण्यातील ऐतिहासिक DCM सोसायटीच्या अहिल्या आश्रमास भेट देताना डॉक्टर नाथ तकीड यांनी आपले विचार व्यक्त केले। प्रथम कालकथित शिक्षण महर्षी MD शेवाळे सरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सरांनी केलेल्या कार्याची माहिती घेऊन सर्व ऐतिहासिक स्थळांची आलेल्या पाहुण्यांकडून पाहणी करण्यात आली। या प्रसंगी त्यांच्यासोबत डॉक्टर नेत्याहून कुंसीराकुल सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे यांनी DCM सोसायटीच्या कार्याचा आढावा आणि येथे येऊन गेलेल्या महापुरुषांच्या विषयी सखोल माहिती दिली। यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, नितीन पाटील, डॉक्टर अमोल देवळेकर, वरुण भोसले, प्राध्यापक नरेश पोटे, प्राध्यापक सोनावणे, वसंत बनसोडे आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचा नांदेडच्या खुरगाव नंदुसा येथील शामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरो व भिक्खू संघाच्या उपस्थितीत आज समारोप करण्यात आला। सामाजिक व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे धम्म उपासक भगवान गायकवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी दीक्षा गायकवाड यांच्या वतीने भिक्खू संघाचे स्वागत करून भोजनदान देण्यात आले। प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर सतत 3 महिने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या ऐश्वर्या भगवान गायकवाड यांचा भिक्खू संघ व महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भिक्खू संघाच्या वतीने परित्राणपाठ व धम्मदेसना देण्यात आली। कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोनकांबळे, महामाया महिला मंडळासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो संघिको अकालिको यदि पस्सिको पनायिको पच्यतं वेदिताको विन्योहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपरिपन्नो सावक संघो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलि करणीयो अनुसंभारयुक्तेन धूपेन हम सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनां। जय भीम, नमो बुद्धाय। मी महेंद्र पिंपळगावकर, नांदेड। आमचे मित्र सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्या 3 महिन्यापासून बौद्ध धम्माचा ग्रंथाचं वाचन चालू होतं। त्यांची मुलगी ऐश्वर्या या मुलीच्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या ग्रंथाचं वाचन झालं आणि या परिसरातील लोकांना धम्म ग्रंथामधून
आकलन झालेलं आहे आणि असे उपक्रम प्रत्येकाने आपल्या घरी राबवत राहावे अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो। गेल्या 3 महिन्यापासून ऐश्वर्या भगवान गायकवाड यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा ग्रंथ वाचन केलेला आहे। आज त्यांचा या ठिकाणी समारोप होता, त्या अनुषंगाने या ठिकाणी भिक्खू संघाला गायकवाड परिवारांनी या ठिकाणी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि यथोचित त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। भगवान गायकवाड यांची कन्या भाग्यश्री यांनी जे काही बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून या परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांना प्रसन्नता आणि ग्रंथाचं या ठिकाणी वाचन करून त्यांचं पालन करावं आणि हाच त्यांचा उद्देश आहे। या ठिकाणी मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो। सुदाम बाबा गायकवाड जे सुभेदार रामजी आंबेडकर नगरमध्ये राहतात, त्यांचा परिवार अतिशय धार्मिक आहे। भगवानजी गायकवाड त्यांची सुपुत्री आयुष्यमती ऐश्वर्या भगवान गायकवाड यांनी या 3 महिन्याच्या वर्षवास कालावधीमध्ये घरीच पवित्र बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं वाचन केलेलं आहे। अतिशय म्हणजे मागील 2 वर्षापासून ती वाचन करत असते। बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला असून मानव जातीच्या मुक्तीसाठी अतिशय लाभदायक असलेला हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी एक ना एक त्रिपिटकाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे मानव जातीच्या हिताचा जेवढं संक्षिप्त स्वरूपामध्ये घेता येईल, जे माणसाला सहजपणे वाचता येईल, सुलभ उपलब्धता होईल अशा आपल्या विद्वत्तेनं त्यांनी महत्त्वाचे काही विषय त्याच्यामध्ये घेतलेले असून शील सदाचाराची शिकवण त्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे। तथागत भगवान बुद्धाच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत त्याच्यामध्ये बुद्धाचा उपदेश आणि संपूर्ण जीवन प्रवास त्याच्यामध्ये वर्णिलेला आहे। प्रत्येक बोधांनी आपल्या जीवनामध्ये एकदा तरी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचन केला पाहिजे, किंवा वाचता येत नसेल तर आपण वर्षवास कालावधीमध्ये कमीत कमी आपल्या कानाने ऐकला तरी पाहिजे, ऐकून धारण केला पाहिजे। निश्चित मानव जातीचं कल्याण त्यामध्ये सामावलेलं आहे। गायकवाड परिवाराने भिक्षू संघाला या ठिकाणावर सन्मानपूर्वक आमंत्रित करून भगवानजी गायकवाड त्यांच्या परिवाराने श्रद्धायुक्त चित्ताने भिक्षू संघाला भोजनदान देऊन सन्मान केलेला आहे, आधी दान देऊन सन्मान केलेला आहे। या सर्व परिवाराचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं अशी मंगल भावना व्यक्त करतो। सर्व उपस्थितांचंही मंगल व्हावं, कल्याण व्हावं। साधू साधू साधू। लोककल्याण समता प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या वतीने कागलचे तहसीलदार राजेंद्र यादव यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य HG कांबळे, MT सामंत, हिरामणी कांबळे, माजी नगरसेवक दिलीप कांबळे, सुरेश सोनगेकर यांनी निषेध केला आहे। बहाल केलेल्या सर्वोच्च पदावरती विराजमान असलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावरती एका कथित अशा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं, ज्यानं स्वतःला सनातनी म्हटलं जातं, अशा व्यक्तीनं अगदी न्यायालयाच्या आवारामध्येच बूट भिरकवण्याचा जो काय प्रयत्न केला, त्यामुळं या लोकशाहीला मारक अशी घटना या देशामध्ये घडत आहेत। अशा प्रकारच्या घटनांच्यामध्ये वाढ होताना आम्हाला दिसते आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या या घटनांचा आम्ही या सर्व कागल तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील काम करणाऱ्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मी या अशा कृत्याचा जाहीर कटू शब्दामध्ये निषेध करतो आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना या वेळीच पायबंद घातला पाहिजे आणि त्याच्यावरती कठोर अशी शिक्षा लादली पाहिजे अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीला मानाचा मुजरा आणि आज आमच्या सर यांचे रासे गवई यांची जी तुलना केली ती खेद व्यक्त करण्यासाठी मी आज भारतीय बौद्ध महासभा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक म्हणून निषेध व्यक्त करत आहे। जय हिंद, जय भारत। सर्व महामानवाला प्रथम वंदन करतो। परवाच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश CJI यांच्यावरती
जो भ्याड हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला करणारे तिवारी यांचा सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्याचं फुले शाहू आंबेडकर चळवळीमार्फत त्याची उपशाखा म्हणून कागल शाखेमार्फत आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि बुद्धाने दिलेल्या शांततेच्या मार्गानं आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करून इथून पुढे असा कोणताही प्रसंग घडू नये आणि त्यासाठी शासनाला मी विनंती करतो की अशा कृत्याचा आपणही निषेध करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी विनंती करून मी इथे थांबतो. भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राळेगावातील सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच लोकशाही व संविधानाला मानणारे नागरिक मोठ्या संख्येने राळेगाव येथील बसस्थानक परिसरात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून सदर घटनेची लेखी फिर्याद राळेगाव पोलिसांना देण्यात आली. राकेश तिवारीला शिक्षा झालीच पाहिजे. राकेश तिवारी वकिलाला शिक्षा झालीच पाहिजे. मनुवादी राकेश तिवारीला शिक्षा झालीच पाहिजे. मनुवादी राकेश तिवारीला शिक्षा झालीच पाहिजे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा नांदेड येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे कठीण चिवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे सहाय्यक मुख्य भंते बदंत ब्राह्महा प्रपत्र जीराव वांगसू जीराव पोंगमत्ते तसेच थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष डॉक्टर पोरनसाई पालवधम्मो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळी भीमसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते बदंत हर्षबोधी महास्तवीर, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष CL थूल आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमरावजी हत्तीअंबेरे यांचीही उपस्थिती लाभणार आहे। तसेच वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या संयुक्त सचिव जनरल डॉक्टर मिथिला चौधरी यांचाही या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11:30 वाजता होणार असून आयोजकांनी सर्व बौद्ध अनुयायांना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती समाजभूषण डॉक्टर भीमरावजी हत्तीअंबेरे यांनी लॉर्ड बुद्धा TV सोबत बोलताना दिली। सर्व उपासक उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम। मी डॉक्टर भीमराव हत्तीअंबेरे, संबोधी अकादमी महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष असून जागतिक स्तरावर बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या यूथ इम्पॉवरमेंटचा उपाध्यक्ष आहे। जागतिक स्तरावर एक धम्मकाया फाउंडेशन म्हणून बौद्ध धर्मासाठी काम करणारी मोठी संस्था आहे। साधारणतः 1,500 एकरमध्ये त्याचं मोठं विहार उभा आहे। त्या विहारामार्फत धम्मकाया फाउंडेशन मार्फत जगभरातील जवळपास 300-400 ठिकाणी कठीण चिवरदानचे कार्यक्रम घेतले जातात। यावर्षी हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथे पूज्य भदंत पयाबोधी महाथेरो यांच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित केलेला आहे। बौद्ध धर्मियामध्ये कठीण चिवरदानाला अत्यंत महत्त्व आहे, कारण बौद्ध भिक्खू वर्षावास करत असतात, आपल्या विहारात ध्यान साधना धम्मप्रवचन करत असतात आणि त्याचा समारोप म्हणून सगळीकडे कठीण चिवरदानचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यावर्षी नांदेड जिल्ह्यात खुरगाव येथे गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर
रोजी सकाळी 11:30 वाजता हा कार्यक्रम आहे। या कठीण चिवरदान कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं असं मी विनम्र आवाहन करतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। राज्यात जून ते सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून शासनाने घोषित केले आहेत। त्या तालुक्यांसाठी 7 ऑक्टोबरला सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर केले। सदर पॅकेज अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीबाबत शासनाने 9 ऑक्टोबरला शासन निर्णय काढला। मात्र या शासन निर्णयात अमरावती जिल्ह्यातील 8 तालुके या पॅकेजच्या मदतीपासून वंचित असल्याचे दिसून येते। या पॅकेजमधून वगळलेल्या 8 तालुक्यांचा विशेष मदत पॅकेजमध्ये समावेश करावा असे मत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी रविराज देशमुख, जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती ग्रामीण यांनी व्यक्त केले। भारत माता की जय, भारत माता की जय। आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब 2200 कोटीची मदत देवेंद्रजींनी जाहीर करून कलेक्टरच्या खात्यात सुद्धा आले आहे। पण आता 31,628 कोटीचा जो पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी जाहीर केला, त्यात तांत्रिक चुकीने म्हणू किंवा अनुषंगाने म्हणू काही तालुके वगळल्या गेलेले आहे। ते वगळलेले तालुके सरसगट अमरावती जिल्हा या पूरग्रस्त नुकसान भरपाईची मिळण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे यांच्याकडे पोहोचणार आहे। आम्हाला पक्का विश्वास आहे की आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी म्हणजे सरसगट अमरावती जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देईल हे आम्हाला पक्का विश्वास आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईची राशी जमा होईल, त्यासाठी आमचे पाऊल। आम्हाला वाटते ही तांत्रिक चूक आहे आणि त्या चुकीमागे कोण आहे हे नंतर लक्षात येईलच, सरकार त्याचा विचार करेलच। पण संपूर्ण जिल्ह्यात पूरग्रस्तांना नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळं ही नुकसान भरपाई संपूर्ण अमरावती जिल्ह्याला मिळाली पाहिजे, हीच आमची एकमात्र मागणी आहे। शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मिळणार का? बिलकुल। आमच्या जे 2200 कोटीची निधी तात्काळ निधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जाहीर केली होती, ती बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात येणंसुद्धा चालू झालेली आहे आणि हे पैसेसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर दिवाळीपूर्वी 100% येतील, आम्हाला याचा विश्वास। जे तालुका वगळला त्यांना मिळेल का दिवाळी? त्यासाठीच आमचे प्रयत्न आहे की आम्ही काही क्षण कालच हे तालुके कोणते तालुके घेतले आहे, कोणते तालुके वगळले आहे हे आम्हाला कळतात। भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने आम्ही तात्काळ ही चूक प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपले जिल्हे ताबडतोब घेतले म्हणजे जिल्ह्यातले सर्व तालुके आपण ताबडतोब घेण्याचा प्रयत्न करू आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा याच्यासाठी सकारात्मक आहेत। गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ KB अबॅकसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवणारे सारनाथ सौंदडकर व शीला सौंदडकर या दाम्पत्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व अनेक पुरस्कारांनी गौरवले असून नुकताच त्यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड व स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव अवॉर्ड, नॅशनल आचार्य रत्न अवॉर्ड, हिंदी राष्ट्रीय रत्न सन्मान, प्रेस्टिजियस वर्ल्ड बुक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या यशाबद्दल आयुष्मान अमृता बंग, आयुष्मान महेश बंग, सुमित सौंदडकर, प्राध्यापिका सुजाता सौंदडकर, प्राध्यापिका स्मिता ढवळे, प्राध्यापक जयभीम ढवळे, प्राध्यापक आशिष नागला यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे। जय भीम, नमो बुद्धाय। मी डॉक्टर सारनाथ सौंदडकर, सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित KB अबॅकस हे संपूर्ण देशभर आम्ही ह्या अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतो। आमच्या 85 फ्रँचायझी आहेत आणि शीला, मी आणि आमचा सुमित मुलगा जो आहे हे आम्ही 3 जण काम करतोय। आणि जो अबॅकस वेदिक मॅथ मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हा जो प्रोग्राम आहे हा आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकवतो। तर गेली 25 वर्षापासूनचं जे हे आमचं काम आहे, तर ह्या कामानिमित्त अनेक संस्था
आमच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. तर नुकताच जो 27 तारखेला 27 सप्टेंबरला जो प्रोग्राम दिल्लीला लेमन हॉटेलमध्ये गुडगावला झालेला आहे, त्यामध्ये मला इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड्स 2025 हा देण्यात आलेला आहे, की ज्यामध्ये ज्या मुलांमध्ये गणिताबरोबरच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर, त्यांचं प्रेझेंटेशन, एकंदरीत त्यांच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे ह्या पद्धतीचं आम्ही एज्युकेशन देत असतो. आणि अनेक संस्था म्हणजे नॅशनल आचार्य रत्न अवॉर्ड मला यावर्षी मिळालेला आहे, हिंदी गौरव सन्मान, हिंदी राष्ट्रीय रत्न सन्मान, प्रेस्टिजियस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, अशा पद्धतीचे अनेक जवळपास 67 पुरस्काराने मला अनेक वेगवेगळ्या संस्थांनी ह्या क्षेत्रासाठी सन्मानित केलेला आहे. तर हा आमचा जो प्रवास आहे 2004 पासूनचा तो 2000 आतापर्यंत 25 म्हणजे जवळपास 20-21 वर्ष झालेत आणि संस्था उभार करून आम्हाला 25 वर्ष झालेले आहेत. तर हा जो एकदम प्रवास आहे तो हा खूप संघर्षमय प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये अनेक लोकांनी आम्हाला जवळून पाहिलेलं आहे. या ठिकाणी परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि ओव्हरऑल इंडियामध्ये 85-43 सह 22 देशांमध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने काम करतो. कोरोना काळात तर आम्ही 21 तास काम करून विद्यार्थ्यांना शिकवलं, ज्यावेळी शाळा बंद होत्या. आणि आताही त्या पद्धतीनेच आमचं काम आहे. म्हणूनच अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्था आमच्याशी संपर्क करतायत आणि त्या संस्था आम्हाला सन्मानित करत आहेत. शीला सारनाथ सौंदडकर, अनेक वर्षापासून आम्ही KB अबॅकस मध्ये काम करत आहोत, पती पत्नी दोघं मिळून. आणि मी सांगू इच्छिते, आम्हाला अवॉर्ड भरपूर ठिकाणून भेटलेले आहेत आणि सन्मानित केलेले आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामुळे आम्ही पुढे जात आहोत. आणि मी एवढे सांगू इच्छितो, अनेक विद्यार्थी आम्ही घडवतो आणि यापुढे आम्ही घडवणारच आहोत असं आम्ही ठरवलेलं आहे. सर, जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.